आम्ही कोणालाही असं करू दिलं नाही। ज्यावेळेस तिथे आमच्या गाड्यांवर अटॅक झाला त्यावेळेस इकडेही काही लोकांची ती मानसिकता होती, पण आम्ही त्यांना समजवलं आणि आवश्यकता पडली तर कारवाई केली की आपण एका देशात राहतोय, त्याच्यामुळे अशा प्रकारे त्याच्यावर होऊ नये। त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि त्यांनी ते आयडेंटिफाय देखील केलं आहे। सर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी एक IPS अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे। यापूर्वी बेळगाव आणि सीमा भागामध्ये ज्यावेळेला मराठी अधिकारी होते ते कर्नाटक राज्य सरकारच्या प्रेशरमध्ये काम करायचे, तिथं मराठी माणसांवर अत्याचार होतच होते। आता जो IPS अधिकारी नेमले जातील त्याबाबत काय आचारसंहिता नेमकी असणार आहे? आणि सर त्याच्यामध्ये एकच जे दाखल केलेले आहेत ते पण काही माहिती घेतली जाते। एकच यातला महत्त्वाचा विषय काय आहे की पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे आणि केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना एकत्रित बोलवलेलं आहे। त्याच्यामुळे आत्ता ही जी 3-3 मंत्र्यांची समिती केली आहे ती याच विषयांकरता केलेली आहे, कारण दोन्ही राज्यांनी आपली भूमिका कुठेही कमी केलेली नाही। आम्ही पण आपली भूमिका मागे घेतलेली नाही। जी भूमिका आमची सुप्रीम कोर्टमध्ये आहे त्या भूमिकेने सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही लढणारच आहोत, परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतपर्यंत ही जी काही परिस्थिती निर्माण होते, मग कधी त्या ठिकाणी केसेस लावल्या जातात, कधी त्या ठिकाणी मराठीचा विषय येतो, कधी शाळा बंद करण्याचा विषय येतो, अशा सगळ्या विषयांमध्ये ही जी 3-3 मंत्र्यांची समिती आहे ही समिती या विषयाच्या खालपर्यंत जाईल आणि यातनं मार्ग काढेल आणि आवश्यकता असली तर केंद्र सरकारही त्याच्यामध्ये आम्हाला मदत करेल। हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे। दुसरं एक अजून मला असं वाटतं की या ठिकाणी सांगितलं पाहिजे की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अजून केंद्रीय गृहमंत्री महोदयांना विनंती केली की कर्नाटक आणि महाराष्ट्रामधला जो काही डिस्प्यूट चाललेला आहे याच्यामध्ये केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टातली भूमिका ही न्यूट्रल असली पाहिजे, ती कुठल्याही राज्याच्या बाजूची असू नये आणि तेही त्यांनी मान्य केलं की केंद्र सरकार याच्यामध्ये फॅसिलिटेट करेल। कुठल्याही राज्याच्या बाजूची भूमिका ही केंद्र सरकार घेणार नाही, कारण मागच्या काळामध्ये एकदा कर्नाटकने आरोप केला होता की महाराष्ट्राच्या बाजूने केली। आता एक 4-5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी मला असं वाटतं की आपल्याकडे असं हे झाला होता की 14 साली काहीतरी एक केंद्राने ॲफिडेविट केला आहे जे कर्नाटकला फायदा देणार आहे। त्यामुळे आम्ही हे सांगितलं की असं या 2 राज्यांचा डिस्प्यूट आहे, त्याच्यामध्ये कोणाची बाजू न घेता न्यायाची बाजू ही केंद्र सरकारची असली पाहिजे। बद्दल स्पष्टता नाहीये की ट्विटरवरून जे वक्तव्य केलं गेलं तर ते पूर्णपणे चुकीचं होतं का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य नव्हतं का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं ते हँडल माझं नाही, ते हँडल माझ्या नावाने चुकीचं चाललं आहे, ते ब्लॉक करण्याकरता ऑलरेडी मी पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई पण केली। सर, पण तसा बाईट दिलेला आहे त्यांनी कन्नड मीडियाला, त्यात जो असे तसा बाईट नाही तसा नाही, त्यांनी तेही क्लिअर केलं। त्यांनी हेही क्लिअर केलं, ते म्हणाले की माझे कुठलेही बाईट तुम्ही तपासून पहा, मी कुठेही इन्फ्लेमेटरी बाईट्स दिलेले नाहीत। सर, आपकी मीटिंग हुई है गृह मंत्री के साथ, क्या स्टेप्स लिए गए और खास करके ट्विटर को लेके जो बात हुई उस पे क्या कहेंगे? हिंदी में बोल दीजिए। अचानक ऐसा क्या हो गया कि इतना गंभीर हो गया और केंद्र को करना पड़ा? नहीं, पहली बात तो मैं केंद्रीय गृह मंत्री जी अमित शाह साहब को धन्यवाद देना चाहता हूं, क्योंकि उन्होंने पहली बार केंद्र सरकार ने इसमें हस्तक्षेप किया है, इसकी गंभीरता को समझ लिया है और इसीलिए दोनों मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और अन्य वरिष्ठ लोगों को यहाँ बुलाया है। ये बहुत ही बड़ी पहल है और ये इससे दोनों राज्यों के जनता जो है, नागरिक है, उनको जो तकलीफ़ हो रही थी बिल्कुल नहीं होगी, शांति अमन बनाए रखेंगे। और जो चर्चा हुई है उसमें जब सुप्रीम कोर्ट में ये मामला है, ये मामला सुप्रीम कोर्ट में प्रलंबित है और तब तक कोई भी राज्य ऐसा कोई कदम नहीं उठाएगा कि दोनों राज्यों के जनता को तकलीफ हो। हम लोगों ने भी हमारी भूमिका पूरी तरह जो सुप्रीम कोर्ट में रखी है उस पर कायम हम लोग ने रहे हैं और हमने पूरी तरह हमारी भूमिका गृह मंत्री जी के सामने विशद की है और कहा है कि मराठी भाषा जो है उसका सम्मान होना चाहिए। मराठी मानुष जो है, वहाँ के नागरिक है, उनके ऊपर किसी भी तरह का अन्याय ना हो। मराठी स्कूल हो, मराठी बोर्ड हो या जो भी है, किसी भी तरह की तकलीफ उन्हें ना हो। और कर्नाटक के मुख्यमंत्री जी ने भी वही आश्वासन दिया है कि किसी भी तरह की तकलीफ, कानून व्यवस्था नहीं बिगड़ेगी। हम भी महाराष्ट्र की जनता को संभालेंगे और किसी भी तरह की उनको तकलीफ ना हो, इसकी पूरी कोशिश, जिम्मेदारी हमारी रहेगी। महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक मेळावा होतो 19 तारखेला, त्याला राज्य सरकारचे कोणी प्रतिनिधी जाणार आहेत का? कारण निमंत्रण दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना।
फेक ट्विटर का जब भी हम लोगों ने पूछा कि आपके जो बयान, आपके स्टेटमेंट जो आ रहे हैं उससे वैसे नहीं आनी चाहिए, बोले हमारी बिल्कुल, मेरा स्टेटमेंट भी नहीं, मेरा हैंडल भी नहीं है। और उसके ऊपर एफआईआर करने वाले केंद्रीय गृह मंत्री जी के सामने वो बात रखी है और गृह मंत्री जी ने भी उन्होंने कहा है अभी थोड़ी देर पहले। और इसीलिए जो लोग ऐसे मामलों में कुछ कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं उनके ऊपर एफआईआर किया जाएगा, कानूनी कार्रवाई की जाएगी, क्योंकि ये जनता का मामला है, ये कानून व्यवस्था का मामला है। और इसीलिए दोनों राज्यों ने तय कर लिया है, केंद्रीय गृह मंत्री जी ने सुझाव रखा है, उन्होंने सूचना की है कि दोनों राज्यों के 3-3 मंत्री, एक कमेटी गठित होगी, एक आईपीएस ऑफिसर होगा, उसकी कमेटी होगी, ताकि कोई भी कानून व्यवस्था ना बिगड़े और छोटे छोटे जो मुद्दे हैं उसमें चर्चा होकर उसमें एकमत हो जाए और नागरिकों को तकलीफ ना हो। सर मराठी देखील प्रश्न आहे, 19 तारखेला महामेळावा होतोय, त्याला राज्य सरकारने एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.